हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 6 जानेवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग म्हणूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर 6 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. तर 70 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले सुरत हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. सोएर्ड मारिन यांची भारतीय महिला हॉकी संघटनेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे पाहूया. तुर्कमेनिस्तानने क्रिप्टोकरन्सी खाणकाम आणि देवाणघेवाणीला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिलेली आहे. पुढे पाहूया. युरोपियन युनियन 1 जानेवारी 2026 पासून कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM लागू करेल. जगातील पहिला कार्बन कर असेल. पुढे पाहूया. न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहूया. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 100वे साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे. महासभेचे अध्यक्ष असणार आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2026 मध्ये सातारा येथे आयोजित केले जाणार आहे. पुढे पाहूया. रशियाने आपली अण्वस्त्र सज्ज ॲसेनिक क्षेपणास्त्र प्रणाली बेलारूस तैनात केली आहे. बेलारूसची राजधानी मिन्स्क असून चलन बेलारूसी रुबल आहे. पुढे पाहूया. 1 जानेवारी 2026 पासून बल्गेरिया देशाने युरो हे आपले अधिकृत चलन म्हणून आहे. पुढे पाहूया. गान नगई हा 5 दिवसांचा सण मणिपूर राज्यात साजरा करण्यात आला, जो कापणीच्या हंगामानंतर साजरा केला जातो. जर्मनीने अधिकृतपणे 2026 सालासाठी G7 म्हणजेच G7चे अध्यक्षपद इटलीला सोपवले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे. VJ-20 नावाचे हायपरसॉनिक अँटीशिप क्षेपणास्त्र चीन देशाने विकसित केले आहे. चीन हा जगातील स्टीलचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे व तंबाखू उत्पादनातही तो जगात प्रथम क्रमांकावर आहे. पुढे पाहूया. जनविश्वास विधेयक 2026ला दिल्ली येथे मंजुरी देण्यात आली. या विधेयकाचा मुख्य उद्देश लहान गुन्ह्यांना गुन्हेगारी श्रेणीतून बाहेर काढून त्याऐवजी आर्थिक दंड आकारणे हा आहे, जेणेकरून न्यायालयीन भर कमी होईल. पुढे पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ पगाराच्या 50% पेन्शनची हमी देणारे राज्य म्हणजे तामिळनाडू राज्य आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.